हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या भन्नाट रेसिपीमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत मस्त अशी चिकनची रेसिपी शेअर करणार आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 2 किलो चिकन घेतलेलं आहे. हा बघा, हा टोपामध्ये चिकन घेतलेलं आहे. इथे वाटण काढलेलं आहे, मालवणी पद्धतीने वाटण काढलेलं आहे. तर हे कसं वाटण काढतात तर ह्याची रेसिपी पण तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन. ह्या आधी पण मी शेअर केलेली आहे. तर हे कांदा खोबऱ्याचंच वाटण आहे. कांदा खोबरं, सुकं खोबरं, ओलं नारळाचं. 2 किलो चिकन आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मोठे मोठे असे पीसेस ठेवलेले आहेत. आणि माझ्याकडे ना टोप मोठा नव्हता म्हणून मी काय केलं, डायरेक्ट कुकरमध्ये, म्हणजे आहेत पण खूप मोठे आहेत म्हणून मी डायरेक्ट कुकरमध्ये शिजवणार आहे. तेल टाकलेलं आहे. आपल्या अंदाजानुसार तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर मग याच्यात कांदा टाकायचा, बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा असेल तर कढीपत्ता, त्यानंतर तेजपत्ता जे तुम्हाला आवडत असेल तर. त्यानंतर आपला जो घरगुती मालवणी मसाला किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल मसाले असतील तर ते चवीनुसार टाकायचे. म्हणजे कोणाला तिखट आवडत असेल, कमी तिखट आवडत असेल तर त्या पद्धतीने टाकून घ्यायचे. थोडासा गरम मसाला पण मी घरी बनवला होता, त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर केली होती, तर ते पण टाकून घ्यायचं. थोडासा हा शिरसाट मसाला आहे जो की मी गावावरून दर टाईम घेऊन, म्हणजे जेव्हा कधी जाईन त्याला घेऊन येते, तो टाकलेला आहे. आणि त्याला दही वगैरे मी असं काय लावून ठेवलेलं नाही. हे इन्स्टंटवालं जसं की आम्ही बनवतो त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. ह्याआधी मी ना चिकनची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली होती, चिकनचा रस्सा. तर हे चिकन सुक्का आहे. चिकनची ग्रेव्ही कशी बनवतात ना, तर ते बनवणार आहे. तर ही आता कुकरमध्ये फोडी सगळ्या आहेत ना, तर त्या मी कुकरमध्ये टाकून घेते. आणि संध्याकाळी परत ना तुम्हाला ह्याच्यानंतर मी तुमच्यासोबत दुसरा एक व्हिडिओ पण शेअर करेन. आता लगेच हे सगळं चिकन वगैरे बनवून आता लगेच निघायचं पण आहे, त्यासाठी पटपट अशी गडबड चालू आहे. तर इथे हे चिकनच्या ज्या फोडी आहेत ना, तर त्या चांगल्या अशा परतून घ्यायच्या. थोडा वेळ ना 5 मिनटासाठी कुकरचं झाकण लावून ठेवायचं. आणि त्यानंतर मग वाफेवरती 5 मिनटं शिजायला ठेवायचे. आधी चवीनुसार मीठ टाकून घेते. इथे झाकण लावून ठेवते. 5 मिनटं ठेवून द्यायचं फक्त असं झाकण लावून. आणि नंतर मग परत ह्याच्यामध्ये गरम पाणी होता किंवा साधं पाणी ओतलं तरीही चालेल. जास्त नाही पाणी होतं ते, जेवढं म्हणजे कुकरमध्ये कसं चिकनला जास्त वेळ लागत नाही. असं गावठी असतं ना, तर त्याला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलं आणि इथे कुकर बंद करून घेते आणि याच्या शिट्ट्या करून घेते. कुकर तिकडे थंड होतोय तोपर्यंत मी इकडे आता फोडणीची तयारी करते परत एकदा. कारण की हे कुकरमध्ये फक्त मी शिजवून घेतलं तेल वगैरे सगळं टाकून. पण आता इथे प्रॉपर जो मसाला असतो ना, मालवणी मसाला, जो की आता आपण वाटण वगैरे तुम्हाला दाखवलं ना, तर ते टाकून मी इथे फोडणीला देते. तर थोडंसं इथे घमेल्यामध्ये, म्हणजे थोडी मोठा आहे, भांडा मोठा आहे, तर त्याच्यामध्ये मी आता परत फोडणी करून घेते. इथे तेल टाकलं, त्यानंतर कांदा टाकला आणि नंतर हे जे चिकन आहे ना, तर ते मस्त असं शिजलेलं आहे. कारण की ह्याला 2-3 शिट्ट्या अशा करून घेतल्या. शिट्ट्या जास्त पटापट सकाळी केलं ना तर पटकन शिजून जातं. तेजपत्ता टाकला परत एकदा. तर थोडंसं तेल जास्त होतंय, तर हा थोडंसं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी टाकू शकतात. आणि मी ज्यावेळेला चिकनचा रस्सा ह्या आधी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली होती ना, तर त्याला 18K व्ह्यू गेले होते. खूप लोकांपर्यंत खूप व्हायरल गेला होता तो व्हिडिओ. त्याच पद्धतीने हे चिकनचं ग्रेव्हीवालं, मालवणी पद्धतीने ग्रेव्हीवालं चिकन कसं बनवतात, तर हे असं बनवतात. माझ्या पद्धतीने मी बनवते, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. तर हे असं कांदा मसाला वगैरे सगळं टाकून घ्यायचं आणि परत एकदा मग चिकनचे खूप प्रकार मी शेअर केले होते तुमच्यासोबत. लसूणी चिकन, त्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये जे चिकन असतं ते, चिकनचा रस्सा. तर हे आता जे वाटण वाटलं होतं ना, हे डिटेल्समध्ये मी तुमच्यासोबत ना वाटणाची रेसिपी पण शेअर करेन लवकर. तर हे वाटण टाकून घेते आणि मस्त असं ढवळून घेते. तर थोडंसं ग्रेव्हीला चिकन थोडंसं जास्त लागतं. हे आपला जो कांदा टोमॅटोचा जो असतं, हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ना, तर ते थोडंसं जास्त लागतं ग्रेव्हीवाल्या चिकनमध्ये. तर त्यानंतर मग ते परतून घेतलं. त्यानंतर मग हे ओतून घेते. जिचं चिकन सुकलं, शिट्ट्या केल्या होत्या ना, तर ते ओतून घेते. त्याला जास्त वेळ नाही लागणार आता शिजायला. तर इथे हे सगळं ओतून घेते. त्यानंतर मग मस्त असं थोडा वेळ लागेल,
कारण की आपण ऑलरेडी आधी शिट्ट्या करून घेतल्या आहेत ना, त्याच्यामुळे जास्त काही वेळ नाही लागणार, पटकन शिजून जाईल. मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार. तर तुम्ही ना असं हे भाकरी गरम गरम भाकरीसोबत ना खूप छान लागतं, किंवा तुम्ही वडे पण बनवलात तरी वड्यांसोबत पण खाऊ शकतात. आता 31ला कसं हे एकादशी आहे, 31ला कसं एकादशी आहे, तर जे नॉनव्हेज खातात, एकादशी पाळतात, तर त्यांच्यासाठी खूप कठीण प्रसंग आलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की परत एकदा ट्राय करा. तर हे असं या पद्धतीने मी आता सगळं मस्त बनवून घेते. आणि परत तुम्हाला जर चवीनुसार मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता. आणि ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात. गरम गरम भाकरीसोबत नाचण्याची भाकरी, त्यानंतर तांदळाची भाकरी, त्यानंतर वड्यांसोबत तर एक नंबर लागतं चिकन. तर असं नक्की बनवा आणि नक्की खा. तर आता पटपट हे सगळं आवरते आणि परत नंतर निघायचं पण आहे. कुठे निघणार आहे तर हे तुम्हाला आता थोड्या वेळात मी सांगते. जसं जसं व्हिडिओ आता तुमच्यासोबत मी शेअर करेन, कुठे निघणार आहे, तर हे असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. चांगली उकळी आली ना की बंद करायचं, कारण की ऑलरेडी आपण शिट्ट्या करून घेतल्या आहेत ना, कुकरमध्ये टाकून फोडणी करून घेतलं, त्यामुळे चांगलं चिकन शिजलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने मस्त असं माझ्या पद्धतीने, मालवणी पद्धतीने चिकन सुक्का, थोडीशी वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा. आणि आपल्या इथे चिकन सुक्का ग्रेव्हीवाला चिकन रेडी आहे. तर ते आता सर्व करूया. खूप सुंदर असं झालेलं आहे, वास तर खूप छान येतो आहे. आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आता पटपट सगळी तयारी करते आणि निघते आणि मग तुमच्याशी बोलते येतं. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल व्हिडिओ ना तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेरूळ स्टेशनला येऊन पोचलो, म्हणजे आम्ही आता निघालेत गावी जायला. तर लोकमान्य टिळक टर्मिनसला पण येऊन पोचलो. तर त्यानंतर आता आहे 1ची गाडी, पण थोडंसं लेट आहे गाडी. गाडी आली गाडी क्रमांक 1. ट्रेनमध्ये चढलो इथे आणि आता फॅनचं बटन बंद केलं आणि चालूच होत नाही. ते काहीतरी झोल चालू आहे, हा चालू आहे, हा मी म्हटलं बंद करा, परत चालू करायचं तर चालूच होत नाही. हा बघा, इंडियन रेल्वे, गुड सर्विस. पेन तिकडे माझ्या बॅगमध्ये. आता राहू देत, तशी पण थंडी आहे, नाही तर राहू दे. तुम्हाला नाही वाजत, मला थंडी वाजते. रात्री झोपलो तर डिरेक्टली सकाळीच उठलो. दिवाणखवडीला गाडी थांबली होती, तर म्हटलं थोडंसं मॉर्निंग तुम्हाला व्ह्यू दाखवते कोकण रेल्वेचा. थोड्या वेळात आता जाऊन पोचू आम्ही घरी. तर हा आहे आपला कोकण रेल्वेचा नजारा, कोकण रेल्वेतून दिसणारा. आम्ही येऊन पोचलो गावाला. खूप मस्त वाटतं. आणि येऊन पोचलो, त्यानंतर थंडी पण खूप आहे. थंडी आहे ना बाबू? मला वाटतं आम्ही 3 वाजता झोपलो, ते म्हणतात 6 वाजताच आज उठला. आणि मी 5 वाजता 5 वाजता उठलो मी. आणि मस्त आता एन्जॉय करणार आहे आम्ही, है ना बाबू? तर आता बघूया, घरी जाऊया. पप्पा टिट्यावरती गेलेत, कारण की पप्पाने ना ब्रश विसरून आले. हर टाइम पप्पा असेच करतात, है ना बाबू? ब्रश विसरून येतात. तर माझा आणि मंथनचा मी घेऊन आलेली, पप्पा विसरून आले. पप्पा गेले टिट्यावरती. आणि बघू शकता संध्याकाळचं वातावरण किती मस्त आहे. थांबा तुम्हाला दाखवते. मस्त वातावरण आहे. तर आता मी आणि मंथन जातो घरी. थोडंसं नेटवर्कला आलो होतो बाहेर. चला थोड्या वेळाने जाऊन बोलते घरी. तुम्हाला मी दाखवतो बघा किती भारी वाटते.
बघू शकता. असा होता हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.